तू शांत बस, तू असं काय बी करणार नाहीस. दे फॉर्म. खुळ्यासारखं करू नकोस, गपचूप बस. फॉर्म दे ना, तर मारी ना तुला. अगं फॉर्म फाटली. अगं सोड की मला. अगं सोड. दे सोड. चला. सोडा की गं मूर्ख. सी सोडा मला. हा फॉर्म बघा, हा फॉर्म बघा, हा फॉर्म. हा त्या गावच्या कमळीचा फॉर्म आहे. आता कमळी या नावाचं प्रकरण मी कायमच या कॉलेजमधून मिटावून टाकतीये. का फॉर्म दे. नाही देणार. माझा फॉर्म फाडायचा अधिकार तुला कोणी दिला? तुझी मला मारण्याची हिम्मत कशी काय झाली? तू इथे परत का आली? लाज नाही वाटत तुला? तुला काय वाटलं ग? मी हरलो, संकट आलं म्हणून पळून गेलो? मी असं मागे हटणार नाही, कारण ही माझ्या आई आणि आबांची शिकवणच नाही. शिकवण? मग मला सांग, शिकवण देणारे लोक कुठे गेले? ना तुझी आई उरली आहे, ना तुझे आबा उरले. मग आता कोणासाठी शिकतेस? दुःख झालं म्हणून माणूस संपत नसतोय, तर त्याला परत हिमतीनं उभं राहायची ताकद मिळते. आणि मी जोवर जिवंत आहे ना, तोवर मी लढत राहणार. आता फक्त माझ्या आई आणि आबांसाठीच नाही, तर त्यांच्या स्वप्नांसाठी मी लढणार आहे. त्यांनी मला कवच असं संकटापासून लांब पळून जायला शिकवलेलं नाही, कायम संकटांना 4 हात करायला शिकवले. आज जरी त्यांचा हात माझ्या डोसक्यावर नसेल, पण त्यांची शिकवण माझ्यासोबत आयुष्यभर राहणार आहे आणि तीच माझी ताकद आहे, हे ध्यानात ठेवते. तो फक्त ऍडमिशन फॉर्म नाही, तर माझ्या आई आणि आबांचं सपान पुरं करायचं तिकीट आहे. आणि त्याला तुलाच काय, दुसरा कुणालाच फाडायचा अधिकार नाही. हे कॉलेज माझ्या आजीचं आहे, त्यामुळे इथे तुला ऍडमिशन मिळणार नाही. कोण म्हणतंय ऍडमिशन मिळणार नाहीये? अरे ही कमळी आपल्या कॉलेजमध्ये पहिली आली होती. अन्नपूर्णा मॅडमने जाहीर केलं होतं की आपल्या कॉलेजमध्ये पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्यांचं पुढच्या वर्षाचं पूर्ण शिक्षण कॉलेज करणार. आणि त्यामुळेच या वर्षाची कमळीची संपूर्ण फी कॉलेज भरतंय.